एखाद्या गोष्टीचं आपला वर्तमान जर समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला त्याचा भूतकाळ पण माहिती पाहिजे. सध्या अमेरिका-इराण संघर्ष चालू आहे. हा संघर्ष आत्ताचा नाही, हा खूप जुना संघर्ष आहे. हे पुस्तक आहे एका तेल्याने गिरीश कुबरचं. मी रिसेंटली वाचत होतो आणि बऱ्याच गोष्टी ह्याच्यातून उलगडल्या, की या संघर्षाचं मूळ काय वगैरे. म्हणजे अमेरिकेचं आणि इराणचं पहिल्यापासून वाकडं आहे. कधीपासून 1953 पासून अमेरिका म्हणते ना, इराण म्हणजे डेमोक्रेसी पाहिजे, डेमोक्रेसी पाहिजे वगैरे. 1953 मध्ये इराणमध्ये डेमोक्रेसी आलेली आणि मोहम्मद मोसाद हे तिथले म्हणजे प्राईम मिनिस्टर इलेक्ट केलेले आहे जनतेने तिथल्या. पण अमेरिकेची CIA आणि ब्रिटनची MI6 यांनी त्यांची राजवट उलटून लावली. म्हणजे काही कारवाया केल्या समजा तिथल्या लोक त्याचा असंतोष निर्माण करणं. आता ह्यांच्या विरोधात जसं करायला अली खमेनीच्या, तसंच त्याने हे निर्माण केलेलं आणि ते सरकार पाडलं. अमेरिकेला जर वाटायचं डेमोक्रेसी असा होता, ऑलरेडी एकदा डेमोक्रेसी असताना, कारण खूप लोकप्रिय नेत होतं मोहम्मद मोसाद हे तिथले. आणि हे कमून त्यांनी हे केलेलं त्यांना फक्त फक्त ऑइलमुळे अगोदर काय होतं, तिथलं सगळं ऑइल जे होतं इराणमध्ये निघालं तर ब्रिटन कंट्रोल करायचं. आणि हे जेव्हा सत्तेवर आले ह्यांचं होतं की सगळ्या राष्ट्रीय करून टाकायचं, सगळ्या कंपन्याचं नॅशनलायझेशन ऑइल कंपन्याचं. आणि याच्यामुळे डेफिनेटली कुणाला तुमचा ब्रिटनला नुकसान होणार होतं, दुसरं अमेरिकेला पण होणार होतं. कारण ह्या ज्या भागात सगळ्या ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या एक तर ब्रिटनच्या होत्या किंवा अमेरिकेच्या होत्या. ब्रिटनच्या आणि अमेरिकेच्या कंपन्या तिथून तेल काढणार आणि काहीतरी मुनाफा देणार ह्यांना, इराणच्या सरकारला समजा काहीतरी नॉर्मल. त्याच्यामुळे ह्यांनी तसं केलेलं, ह्याचा राग म्हणून त्यांनी हे सरकार पाडलेलं. 1953 हे सरकार पाडलं. त्यानंतर इराणचा शहा सत्तेवर आला. हा शहा 1980 पर्यंत सत्तेवर होता. त्यानंतर जे इस्लामिक रिव्होल्युशन झालं तिथं आणि त्याच्यानंतर हे खमेनी तिथं सत्तेवर आले. 1979 पासून ते आत्ता समजा 2026 पर्यंत हे सत्तेवर आहेत तिथं. म्हणजे एवढ्या वर्ष त्या माणसाने तिथं सत्ता गाजवली आणि एवढ्या वर्ष त्यांचं अमेरिकेसोबत काहीच जमलं नाही. कारण ऑलरेडी एकदा अमेरिकेने सत्ता उलटून पुन्हा तिथं शहाची सत्ता आली ती. आता तुम्ही नाव ऐकत ना शहा पेहलवी वगैरे, की असं म्हणतात की अमेरिका त्यांना तिथं बसवणार आहे. तर हे त्या शहा ऑफ इराणचेच म्हणजे पुढची पिढी आहे. आणि 1953 जेव्हा सरकार पाडल्यानंतर त्या शहा ऑफ इराणलाच त्यांनी सत्तेवर बसवलं आणि तेच म्हणजे अमेरिकेचं पपेट म्हणून ॲज अ पपेट म्हणून ते ॲक्ट करत होते. त्यामुळेच ते इस्लामिक रिव्होल्युशन झालेलं, की आपल्या देशात जो माणूस राज्य करतोय तो दुसऱ्या म्हणजे अमेरिकेचं पपेट असल्यामुळे. तर इतिहास एवढा इतिहास की 1953 ते 79 ते आता 2026 पर्यंत.